पुण्याची जी घटना घडली त्याच्यावर दररोज नवनवे खुलासे नवनव्या बातम्या येतात। खरं तर जे डॉक्टर तावरे आहेत यांचा परिचय आरोग्य विभागात देण्याची गरज नाही असं एक व्यक्तिमत्व आहे। मागे जे किडनी रॅकेट झालं होतं याच्यामध्ये सुद्धा तावरे होते आणि आता जे म्हैसकर आहेत या डिपार्टमेंटमध्ये संचालक म्हणून यांनी त्यावेळेस या तावरेंना निलंबनाची शिफारस केलेली होती। परंतु माझं स्पष्ट म्हणणं की त्या सौरभ विजय नावाचे जे अधिकारी त्या विभागात होते त्यांनी या विषयावर कोणताही निर्णय घेतला नाही। टेम्पररी कागदोपत्री निर्णय घेतला परंतु काम डॉक्टर तावरेच करत होते। खरं तर अवयव प्रत्यारोपणाच्या वेगवेगळ्या समित्या ज्या आहेत पुण्यामध्ये रुबी असेल ससून असेल या सगळ्या ठिकाणी सातत्यानं तावरे आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं काही जणांनी आरोप केले मागच्या काळामध्ये या खात्याचा कारभार गिरीश महाजन आणि सचिव अश्विनी जोशी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव असताना माझ्या माहितीनुसार पुढचं तुम्ही तपासा जे राज्यामध्ये 16 MC आहेत मेडिकल कॉलेज आहेत इथले जे डीन किंवा अधीक्षक आहेत या सगळ्या 16च्या 16 लोकांच्या बदल्याची शिफारस वैद्यकीय शिक्षण विभागातून तत्कालीन सचिव अश्विनी जोशी आणि गिरीश महाजन मंत्री माझी माहिती आहे की या 16च्या 16 लोकांच्या बदल्या करण्याचं एक या विभागाकडून मुख्यमंत्र्यांकडं संचिका गेलेली 15 जणांच्या बदल्या झाल्या परंतु फक्त एक डॉक्टर अजय तावरे यांची बदली त्यावेळेस झालेली नाही। आता ही का झालेली नाही याला कारणीभूत कोण याच्या मागे अनेक कारणं आहेत असतील परंतु आता पुराव्याभावी मी काही त्याच्यावर बोलणार नाही। परंतु निश्चित 15 जणांच्या बदल्या होतात आणि एकट्या अजय तावरेंना संरक्षण दिलं जातं हा एक महत्त्वाचा विषय या सगळ्या प्रकरणात आहे। आता जी समिती नेमली त्याचं जर मी पहिल्याच दिवशी याच्यात ट्विट केलं होतं पल्लवी सापळे आता यांची चौकशी करण्यासाठी डॉक्टर अजय चंदनवाले जे आहेत अविनाश भोसले जे इथं होते त्यांच्यासाठी त्यांना ज्या सवलती दिल्या जात होत्या त्या चौकशीसाठी पल्लवी सापळेंची चौकशी करावी अशा प्रकारचं एक सुद्धा त्यावेळेस भूमिका होती। याच पल्लवी सापळेंकडे आता चौकशीचं काम दिलेलं आहे आणि खरं तर या विभागामध्ये हेच डॉक्टर अजय चंदनवाले पल्लवी सापळे अजय तावरे असे 4-5 लोक वेगळ्या समितीच्या मध्ये असतात आणि वेगवेगळ्या पद्धतीनं स्वतःला पाहिजे तशा पद्धतीनं या सगळ्या बाबी करून घेत असतात। आता खरं सांगायचं तर यांच्या बदल्या यांना जागा जिथं पाहिजे ती यांच्या गुन्हेगारी प्रवृत्ती कारण या पुण्याच्या ससूनमध्ये सुद्धा मागच्या तो ड्रग्जमधला आरोपी पाटील ललित पाटील हे प्रकरण सुद्धा आपल्या महाराष्ट्रात समोर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रक्ताचे सॅम्पल या ठिकाणी बदलले गेले। एवढ्या म्हणजे देश पातळीवर ही घटना गाजते आणि एवढी हिंमत या हॉस्पिटलच्या लोकांची की रक्ताचे नमुने बदलण्याची वाटतं याच्यातून खऱ्या अर्थानं हे पांढरा कोट घातलेले अतिरेकी आहे का गँगस्टर आहेत अशा प्रकारचा प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण होतो। या सगळ्या प्रकरणात सरकारच्या भूमिका 304 आणि 304 हे ते आपण स्पष्टपणे बोललेलो आहेत। अमितेश कुमार फार चांगले अधिकारी म्हणून गणले जातात असं गृहमंत्री म्हणतात परंतु अमितेश कुमारांचा मी अनुभव घेतलेला आहे। संभाजीनगरात ते पोलीस आयुक्त होते फक्त लहान सहान गुंडांना 2-4 दंडे मारणं 2-4 काठ्या मारणं हे करणं पण व्हाईट कॉलर लोकांच्या अंडर काम करणं ही अमितेश कुमारांची काम करण्याची पद्धती आहे। त्यामुळे मला वाटत नाही की जर एवढा चांगला अधिकारी असेल तर त्यांनी या सगळ्या प्रकरणात खोलवर जाण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून या सगळ्या प्रकरणात ही भूमिका आताच्या घडीला जी आहे की अतिशय संशयास्पद आहे। ज्या पद्धतीनं अजय तावरे श्रीहरी हरणोर या सगळ्या लोकांच्या ज्या पद्धतीनं आता ज्या काम चालू आहे हे जर बघितलं तर सरकार या सगळ्या विषयात सपोर्ट करतं की काय अशा प्रकारची परिस्थिती आहे। हा भाग कसा रेसिडेन्शियल एरिया असताना या ठिकाणी अशा मोठ्या प्रमाणावर पब्स आणि बार्स आहेत।
मी तर म्हणेल मागच्या वर्षभरातल्या, कारण या पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांची मोडस ऑपरेंटीच आहे की अशा पद्धतीनं गुन्हे दाखल झाल्यानंतर कलम कोणतं लावायचं, कसं लावायचं, याची एक मोठी गँग या ठिकाणी काम करते, असं माझं स्पष्ट म्हणणं या सगळ्या विषयामध्ये आहे. मला असं वाटतं हा विषय होत असताना मागच्या काळामध्ये काल परवा एक संभाजीनगरात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आणि आत्महत्या केली असताना सरकारने अशा पद्धतीनं म्हटलेलं आहे की शेतकऱ्याचं सिबिल तपासलं जाणार नाही, अशा पद्धतीनं सिबिल जो तपासेल त्या बँक मॅनेजरवर कारवाई होईल. माझ्याकडे त्या शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येचं एक जे सुसाईड नोट आहे ती आहे. रोहित मला माफ कर, मला हिंमत राहिली नाही, एकरभर विकून टाका, लोकांचे पैसे देऊन टाका, म्हणजे हे तुम्हाला मी पत्र पाठवतो. याच्यात हाईट म्हणजे या शेतकऱ्याला कर्ज मंजूर झालेलं नव्हतं, याचं प्रपोजल होतं, परंतु याची प्रॉपर्टी मॉर्गेज बँकेने करून घेतलेली, इंडियन बँक नावाची बँक आहे, मॉर्गेज करून घेतली. त्याच्या सातबाऱ्यावर तशा पद्धतीनं नोंदसुद्धा झाली. पिंपळखुटा नावाचं हे गाव आहे. मी काय सांगतो की या घटना आपण, ही पुण्याची घटना आपण लक्षात घेतो, तशा यासुद्धा घटना होतात. कारण सरकार आत्महत्येशी बोलत असताना शेतकऱ्यांनी गहाण ठेवलेल्या कर्जाचे पैसे बँक देत नसल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. एक तर त्यांनी कर्ज द्या सांगितलं होतं, कर्ज नसेल दिलं तर मी मॉर्गेज केलेलं ते सगळं मला काढून द्या, अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं होतं. त्या काळात मुख्यमंत्र्यांनी एक बैठक या ठिकाणी नुसतं आटोपली, फक्त काही टँकर लावण्यासाठी मुख्यमंत्री मराठवाड्यात संभाजीनगरात आले होते की काय, अशा प्रकारची स्थिती आहे. खरं तर या सरकारने, उद्धवजींचं सरकार गेल्यानंतर जलयुक्त शिवार 2.0 नावाची एक पुन्हा एकदा योजना आणली होती. खरं तर या 2 वर्षाच्या काळात जमिनीची वॉटर लेवल वाढण्याची आवश्यकता होती, परंतु हे कुठेही झालेलं नाही. सरकार साप सोडून भुई थोपटण्याचं काम करतं. खऱ्या अर्थानं टंचाईची कृती आराखड्याची आवश्यकता आहे. सरकारने अजून कुठेही अशा पद्धतीनं टंचाई कृती आराखडा केलेला नाही. आज जे पाणीसाठे बघितलं तर मराठवाड्यात 9% पाणीसाठा आहे, नागपूर विभागात 38%, नाशिक विभागात 25%, पुणे विभागात सुद्धा 16% आणि कोकण विभागात 36%. म्हणजे सांगायचा मुद्दा आहे की पुणे विभाग आणि मराठवाडा विभागामध्ये सगळ्यात कमी पाणीसाठा असूनही अजूनही सरकारने टंचाई आराखडा केलेला नाही. राज्यामध्ये जवळपास 3054च्या वर टँकर आत्ताच्या घडीला 7500 गावामध्ये चालू आहे. हे सगळं होत असताना बी बियाण्याच्या एक मुद्द्याकडे सुद्धा सरकारचं दुर्लक्ष आहे. आज जे बी बियाणं आवश्यक आहे, या बी बियाण्याच्या आवश्यकतेपेक्षा फक्त 21% जास्त असल्याचं सरकारी कागदपत्रावर आहे. खरं तर हे 1.5 पट असलं पाहिजे. याला कारण असं असतं की दुबार पेरणी करावी लागली तर कशा पद्धतीनं करावी, त्याच्यासाठी ही बी बियाणं किमान 1.5 पट उपलब्ध आपल्याकडं असलं पाहिजे, असा एक जनरली प्रघात आहे. परंतु हा प्रघात बघितला तर आत्ताच्या घडीला फक्त 21% बियाणं जास्त प्रमाणात. सगळ्यात महत्त्वाचं, सरकारची जी महाबीज कंपनी याच्यात फक्त 3% वाटा आहे. हे मी का सांगतोय की खाजगी कंपन्या याच्यामध्ये शेतकऱ्यांना त्रास देऊ शकतात, व्यापारी सुद्धा याच्यात त्रास देऊ शकतात. मी व्यापाऱ्यावर आरोप करणार नाही, परंतु निश्चित कंपन्यांनी व्यापाऱ्याला त्रास दिला तर व्यापारी शेतकऱ्यांना त्रास देत असतो. आणि म्हणून महाबीज ही सरकारी कंपनी असल्यामुळे खरं तर बी बियाण्याची उपलब्धता महाबीजकडून जास्त प्रमाणात असण्याची गरज, पण कृषी खातं याच्याकडं जास्त लक्ष देत नाही. कारण खाजगी कंपन्यांना जास्त फायदा व्हावा, खाजगी कंपन्या मार्केटमध्ये जास्त बियाणं आणावं, असा त्याच्या मागे खरं तर महाबीज कंपनीची एक विश्वासार्हता शेतकऱ्यामध्ये नक्की आहे. परंतु आजच्या घडीला बघितलं तर फक्त 3.76% बियाणं महाबीजकडून उपलब्ध करून दिलेलं आहे. मला वाटतं ते अतिशय कमी आहे. आणि म्हणून कृत्रिम टंचाई काही ठिकाणी, जसं आपण काल परवा विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेबांनी अकोल्याची एक भूमिका मांडली होती, काही चॅनलने सुद्धा हा विषय मांडलेला की अकोल्यासारख्या ठिकाणी भर उन्हामध्ये 40-45 टेम्परेचर असताना लोकांची लाईन लागली होती. ही सगळ्या ठिकाणी आहे. अकोल्याची फक्त तुमच्या निदर्शनास आली, परंतु जवळपास सगळ्या ठिकाणी अशा पद्धतीनं बी बियाण्याची स्थिती आहे. सरकार याच्यावर सुद्धा लक्ष द्यायला सरकारची तयारी नाही आहे. सरकार या सगळ्या विषयात संभाजीनगरच्या बैठकीत जे बोगस बियाणं आहे याचं सुळसुळाट मागच्या काळात मोठ्या प्रमाणावर झालेला, विशेषतः गुजरातमधून मोठ्या प्रमाणावर बियाणं येत होतं आणि याच्याकडं सरकारने आळीमिळी गुपचिळीचं धोरण केलेलं होतं. आणि म्हणून या सगळ्या विषयाकडे सुद्धा मोठ्या प्रमाणावर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. बंदी असलेल्या SDBT या बियाण्याची सुद्धा मोठ्या प्रमाणावर
विक्री होते. मी तुम्हाला काय सांगतो की आपण बेसिक ग्रामीण भागातल्या विषयाकडे माझं स्पष्ट आहे, कोणाला राग नका येऊ देऊ, परंतु मीडियासुद्धा अशा विषयाकडं दुर्लक्ष करतं आणि म्हणून या सगळ्या विषयात आपण सुद्धा सरकारने लक्ष द्यावं अशा प्रकारची भूमिका आम्ही मांडणार आहोत. त्याचप्रमाणे खताची सुद्धा स्थिती तशीच आहे. खत आपल्याला 41 लाख मेट्रिक टन मागच्या वेळी झालेल, मागील 3 वर्षामधला ॲव्हरेज आहे. आत्ताच्या घडीला शासनाकडे 29 लाख मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. खरं तर हे आत्ताच खताची गरज नाही, आधी बी बियाणाची गरज आहे, परंतु हे सुद्धा याचं सुद्धा आवंटन आत्ताच्या घडीला होण्याची आवश्यकता आहे. परंतु एक सगळ्यात महत्त्वाचं रासायनिकची भेसळ, त्याचप्रमाणे जैविक खत असल्याचं सांगून शेतकऱ्यांची फसवणूक, हे सगळे विषय मोठ्या प्रमाणावर होतात. एक विषय मी मागच्या काळात उचलला होता, सगळ्या प्रसिद्धी माध्यमांनी मोठ्या प्रमाणावर त्याला प्रसिद्धी दिली होती. गेल नावाचा ज्या कंपनीचा जो शासकीय कंपनी होती भारत सरकारची, या कंपनीनं दाभोळ आणि संभाजीनगर या ठिकाणी पाहणी केली होती. मी आरोप केल्यानंतर सरकारच्या वतीनं हा आरोप उडवून लावला होता, परंतु काल उदय सामंत यांनी ह्या आरोपाला आमचा आरोप निराधार आहे असं बोलले ते, परंतु त्यांनी हे कबूल केलं की ही कंपनी या महाराष्ट्रामध्ये, त्यांनी तसं पत्र दिलं होतं, दाभोळची जागा बघितली होती, संभाजीनगरची जागा बघितली होती की नाही ते काही ते बोललेलं नाही. परंतु मी सांगेल, आमच्या इथले संभाजीनगरचे केंद्रातले एक मंत्री असलेले डॉक्टर भागवत कराड यांनी या कंपनीबरोबर 12 बैठका तब्बल घेतलेल्या आहे. त्याचे रेकॉर्डसुद्धा माझ्याकडे बरेच अवेलेबल आहे, 12 बैठका. परंतु या कंपनीला महाराष्ट्रात जागा स्वस्त दरात पाहिजे होती, अखंड पाहिजे होती. सरकारने या बाबतीत अतिशय निष्क्रियपणा ठेवलेला आहे. असं काही गरज नाही की इंडस्ट्रियल एरियामध्ये जमीन दिली पाहिजे. इंडस्ट्रियल एरियाच्या बाहेर सुद्धा आता अनेक उद्योग सुरू झालेले आहे. त्यामुळं या गेल कंपनीला सरकारने जर ठरवलं असतं तर जमीन देता आली असती. 45,000 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट असणारी ही जमीन सरकारच्या दुर्लक्षामुळं या ठिकाण गेलेली आहे, असा माझा स्पष्टपणे आरोप आहे. डोंबिवलीचा जो स्फोट झाला, या राज्यामधले मागच्या 10-12 महिन्यातला हा 7वा-8वा स्फोट आहे. जिंदालमध्ये सगळ्यात मोठा नाशिकला झाला होता, नोव्हेंबरमध्ये बोईसरला झाला होता, नाशिकला सिन्नरला झाला होता, त्यानंतर रायगडला महाडला झाला होता आणि हा डोंबिवलीचा. आता याच्यातलं बरेच जण कामगार मंत्रीसुद्धा तिथं गेले होते. याच्यात तर कामगार खात्याचा मोठा दोष आहे. खरं तर हा बॉयलरचा स्फोट नाही, हा रिॲक्टरचा स्फोट आहे. आणि तुम्हाला मी पत्रकार बांधवांना सांगू इच्छितो की बॉयलरच्या विषयी सरकारचं धोरण आहे, परंतु रिॲक्टरविषयी कोणत्याही प्रकारचं धोरण नाही. छोट्या छोट्या कंपन्या मोठ्या कंपनीनं भंगारमध्ये टाकलेलं, विकलेलं. छोट्या कंपन्यांना हे रिॲक्टर घेणं परवडत नाही, म्हणून कोणते तरी नादुरुस्त रिॲक्टर्स या कंपन्या वापरतात. आणि खरं तर मग जे जे केमिकल्स असतात त्याचं प्रमाण कशा पद्धतीनं असावं, हे प्रमाण कधी व्यस्त नाही राहिलं तर रिॲक्टरचा स्फोट होत असतो. आणि म्हणून रिॲक्टरविषयी या सरकारचं धोरण असावं. एक सरकारचं कामगार सुरक्षा विभाग आहे, ज्याला डिश नाव आहे, अतिशय निष्क्रिय विभाग आहे. मोठ्या मोठ्या कंपन्या या अधिकाऱ्यांना कंपन्याच्या आतमध्ये सुद्धा येऊ देत नाही. सरकार अजूनही याच्याविषयी जागं व्हायला तयार नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून सरकारला, निश्चित अधिवेशन येईल त्यावेळेस तर निश्चित सरकारला घाम फोडूच, परंतु अशी स्थिती आत्ताच्या घडीला आहे. हे उद्योग जे महाराष्ट्रातले येणारे गेल कंपनीचा बाहेर गेले, याला सरकार जबाबदार आहे. जे औद्योगिक वेगवेगळ्या भागामध्ये जे स्फोट होतात याला सुद्धा सरकारचं धोरण कारणीभूत आहे. शेतकऱ्यांना सिबिल तपासणं, हे बँकेला ज्यांनी कोणी सिबिल तपासलं त्याच्यावर गुन्हा दाखल करू असं सरकार बोललेलं आहे. या महाराष्ट्रात असा एकही गुन्हा आत्तापर्यंत दाखल झाले नाही. या शेतकऱ्यांच्या सगळ्या हिस्ट्री तपासल्या तर बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्ज मागत असताना सिबिलमुळं कर्ज मिळालं नाही आणि परिणामी त्यांनी शेती करू शकला नाही, पेरणी करू शकला नाही आणि त्याला आत्महत्येकडे वळवलं. असे अनेक उदाहरणं आहेत. भारतीय जनता पार्टीची सवय आहे. आज या महाराष्ट्राचा विचार केला तर काय झालेलं आहे, मागे वेदांत फॉक्सकॉन, मेडिकल बल ड्रग्स, टाटा एअरबस, आता हा गेल कंपनीचे प्रोजेक्ट गुजरातला केलेले आहे मोठ्या प्रमाणावर. तुम्ही जर बघितले, परवा 4 मोठ्या मोठ्या महामार्गाचे टेंडर्स गेले, कोणत्या कंपनीने घेतले, कोणत्या कंपनीने घेतले तुम्हीच बघा. महाराष्ट्रातली कंपनीच नाही आहे त्याच्यामध्ये. 3 कंपन्या गुजरातच्या आणि 1 कंपनी आंध्र प्रदेशची आहे. महाराष्ट्रात सक्षम कंपन्या नाही का तर आहेत, परंतु मॅनेज आहेत. माझं स्पष्ट म्हणणं आहे की सगळे टेंडर्स मॅनेज आहे.
मी त्या विषयाकडे जात नाही आहे, मी विषयाकडे या जातो की आज सुद्धा एवढे मोठे ते मला वाटतं 16 मला एक्झॅक्ट रक्कम माहिती नाही पण 16,000 कोटी रुपयाच्या आसपास मेगा इंजिनिअरिंग कंपनी आंध्र प्रदेशची आहे, उर्वरित 3 कंपन्या गुजरातच्या आहे. महाराष्ट्रात काय मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर्स नाहीत का? परंतु माझं स्पष्ट मत असं आहे, याच कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रो बॉन्ड भारतीय जनता पार्टीला दिलेले आणि याच कंपन्या महाराष्ट्रातले अनेक रस्त्याची कामं घेतात. ती जी कंपनी मी आता नाव सांगितलं तिने तर मराठवाड्यामध्ये जवळपास 3,000 हेक्टर जमीन सरकारने दिलं त्यांना सौर ऊर्जेच्या प्रकल्पासाठी. बाकीच्या कंपन्यांना उभं केलं नाही सरकारने. मेगा इंजिनिअरिंग कंपनीला, मेगा इंजिनिअरिंग आंध्र प्रदेशची कंपनी, तिच्यावरती एवढं प्रेम या महाराष्ट्रातल्या सरकारचं, वाटतं त्याच्याकडे अमित शहानी लक्ष द्यावं. त्याच्यावर उत्तरसुद्धा संजय राऊत साहेबांनी दिलेलं आहे. 50 खोके एकदम ओके, महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या जनतेला माहिती आहे. त्याच दिवशी संजय राऊत साहेबांनी नाशिकमध्ये ज्या पिशव्या आल्या होत्या त्या तपासायला सांगितल्या होत्या, त्या तपासल्या का याचं उत्तर आधी एकनाथ शिंदे साहेबांनी द्यावं. नंतर जी नाटकबाजी केली ना, या बॅग तपासल्या, ते लोक त्यांचे मीडियाचे कॅमेरा एक गळ्यात होता आणि ती बॅग उचलून घेत होते. कपड्याची बॅग एवढी जड नसते. 20 बॅग 30 बॅग आल्या होत्या हेलिकॉप्टरमध्ये, त्या कुठे गेल्या त्याचा तपास करावा, नंतर संजय राऊतांना नोटीस द्यावी, असं माझं त्यांना खुलं आव्हान आहे. हे पाजंजली सुपर क्लास 1 अधिकाऱ्यांची फाईल मुख्यमंत्र्यांकडे जात असते. आपण 16 जणांच्या बदल्याचं प्रपोजल वैद्यकीय शिक्षण विभागानं दिलेलं. मी स्पष्ट नाव घेतो, अश्विनी जोशी त्या विभागाच्या सचिव, त्याच्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी 16च्या 16 बदल्याची संचिका पाठवली. मग माझं म्हणणं असं आहे की त्यातल्या 15च्या झाल्या आणि 16व्या तावरेची का नाही झाली? आता याच्या मागे काही कारणं असतील, परंतु आत्ताच ते बोलावे असं मला वाटत नाही, कारण त्याच्याबरोबरचे पुराव्याची आवश्यकता आहे. मला असं वाटतं जर चौकशी नीट झाली तर हे सुद्धा बाहेर येईल. पण हे कबूल केलं पाहिजे की 15 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आणि फक्त अजय तावरेंची झाली नव्हती. याचा अर्थ तावरेंना कोणाचा तरी मोठा आशीर्वाद आहे म्हणून तावरे तिथं बसलेले आहेत. सर, शिवाजी पार्क मैदानामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे, तसंच बाजूलाच मीनाताई ठाकरे यांचा देखील पुतळा आहे. त्याला रोषणाई केली होती सुशोभीकरणासाठी, मात्र जर बिल न भरल्यामुळे आज कारवाई करत त्याचं मीटर कापण्यात आलेलं आहे. कसं पाहिजे याकडे? बिल कोणी भरायला पाहिजे त्याचं? पालिका. आणि मग सप्लाय कोणाचा आहे? पालिकेचाच आहे. म्हणजे हे तर वेगळंच आहे. सप्लाय त्यांचाच, बिल त्यांचाच भरायचं आणि तेच कट करतात. हा काय प्रकार आहे? गोंधळच आहे ना. पण अंडर कॉर्पोरेशनच आहे ना शेवटी. अंडर बेस्टचं काय वेगळं थोडी, अंडर महानगरपालिकाच आहे, त्यांचा इंटरनल विषय आहे. मला वाटतं एखाद्या ग्राहकांसारखं छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचं तुलना करणं हे चूक आहे. छत्रपती शिवरायांच्या विचाराचं सरकार आहे असं म्हणतात महाराष्ट्रात, आणि त्यांच्याकडूनच असं झालेलं आहे. तुम्ही जनतेनेच बघा याविषयी. माझं याच्यात असं म्हणणं आहे, मागच्या वेळेस ही सगळं ओरड झाल्यानंतर सरकारने कृषी कायदे आणण्याची घोषणा केली होती. अजून कृषी कायदे का आले नाही हा माझा सरकारला प्रश्न आहे. कृषी कायदे कोणाच्या दडपणाखाली अजून आले नाही? मोठ्या मोठ्या बियाणे कंपन्यांच्या दडपणाखाली असल्यामुळे सरकारने कृषी कायदे आणले नाही का हा माझा प्रश्न आहे. कारण सरकार किंवा पोलीस कारवाई करतं व्यापाऱ्यावर. व्यापारी तर प्रोडक्शन करणारा नाही ना. व्यापारी तर ज्या कंपनीने खरेदी केलं तो विकणार आहे फक्त. परंतु सरकार किंवा त्यावेळेस प्रशासन हे फक्त कारवाई करत होतं व्यापाऱ्यावर. म्हणून कृषी कायदे आणण्याची मागणी झाली, सरकारने आणले सुद्धा, पण त्याच्यावर वेगवेगळी व्यापक चर्चा व्हावी असं अपेक्षित असताना अजूनही थंड बस्त्यामध्ये कृषी कायदे पडलेले आहे. नवीन कृषी कायदा अजून आलेला नाही. हा कृषी कायदा ज्यावेळेस येईल त्यावेळेस काही प्रमाणात या सगळ्या विषयावर नियंत्रण येऊ शकेल, परंतु सरकार याच्याविषयी फार इंटरेस्टेड आहे असं दिसत नाही. मागच्या वर्षी तर कृषी मंत्र्याचे जे लोक आहेत अधिकारी तेच कंपन्या तपासत फिरत होते, तेच बोगस कंपन्यांना प्रोत्साहन देत होते की असा माझा त्यावेळेचा प्रश्न आम्ही केला होता. पण नवीन कृषी कायदे ज्यावेळेस येतील त्यावेळेस मला असं वाटतं याच्यावर काही प्रमाणात नियंत्रण येऊ शकेल. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.